नमस्कार, मैं हूं अश्विनी चौहान। आप देख रहे हैं मा न्यूज़ 7। भंडारा शहर के बहिरंगेश्वर मंदिर से तेजस्विनी ज्योतिर्मय त्रिस्तरीय यात्रा 2026 की भव्य शुरुआत हुई। 23 से 28 फरवरी तक आयोजित इस आध्यात्मिक यात्रा में महिलाएं श्रद्धा भाव से प्रयागराज, अयोध्या और काशी दर्शन के लिए रवाना हुई। यात्रा से पूर्व मंदिर में विधिवत पूजा अर्चना की गई। शुभांगीता मेंढे ने बताया कि यह यात्रा वर्ष 2021 से डॉक्टर बाबूराव मेंढे फाउंडेशन के अंतर्गत आयोजित की जा रही है, जिसका उद्देश्य महिलाओं को परिवार सहित धर्म प्रचार प्रसार के लिए प्रेरित करना है। इस दौरान श्रद्धालु अयोध्या में भगवान श्री राम के दर्शन, काशी विश्वनाथ मंदिर में महादेव के दर्शन तथा अन्य शक्तिपीठों में पूजा अर्चना करेंगे। यात्रा में विश्व हिंदू परिषद सहित विभिन्न संगठनों की महिलाएं भी सहभागी बनी है। जय श्री राम। आम्ही त्रिस्थलीय यात्रा प्रयागराज, काशी, अयोध्या असा तेजस्विनी ज्योतिर्मय यात्रेचा उपक्रम 2021 पासून सुरू केला आणि आता आम्ही डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठानाअंतर्गत ही यात्रा या दिवशी निघतो आहे आणि या उपक्रमाचा पहिला हे म्हणून रामनवमीच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम करतो आहे। शताब्दी वर्षाच्या पंचपरिवर्तनामध्ये भ्रमण हा विषय आहे आणि धर्माधिष्ठित आई आणि ती जेव्हा आई हे धर्मासाठी करेल तेव्हा खरंच धर्मजागरण होईल, धर्मजीवन दर्शन होईल आणि परिवारालाही ते धर्माचा प्रचार ती करू शकेल असा उद्देश करून प्रभू श्री रामाला अयोध्येला भेटायला आम्ही चाललो आहे। आमच्यासोबत विश्व हिंदू परिषदेच्या आणि अनेक संघटनांच्या महिला सगळ्या सोबत आहेत। सखी मंचच्या आणि बाकी पण सगळ्या आमच्या विश्व हिंदू परिषद आणि बाकी सगळ्या संस्थांची लोक आमच्यासोबत येतात आहे आणि समाजाच्या सगळ्या ग्रुपला घेऊन आम्ही चाललेलो आहे। महिलांचा हा विषय आहे। पहिलं आहे आम्ही मैयरला थांबणार आहे, तिथे शक्तिपीठ दर्शन आणि मग अलोपी माता मंदिर, दुसरी शक्तिपीठ आणि नंतर प्रभू श्रीरामाचं अयोध्या दर्शन आणि नंतर काशी विश्वनाथ महादेवाचं दर्शन असा आमचा उपक्रम राहणार आहे। यात्राही राहणार ही 5 दिवसांची यात्रा आहे। 5 दिवसात आम्ही हे सगळं करणार आहे। जय श्रीराम। मा न्यूज़ 7 के लिए कृष्णा बावनकुड़े की रिपोर्ट, भंडारा।